इकडे राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं मंथन या ठिकाणी होणार आहे। त्यासोबतच लोकसभा आणि राज्यसभेमधील विरोधी पक्षनेते पदावर देखील चर्चा होणार आहे। इकडे सोनिया गांधींची संसदीय पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे। राहुल गांधींची विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे। राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद नाकारल्यास केसी वेणुगोपाल, गौरव गोगोई, मनीष तिवारी किंवा शशी थरूर यांची नावे चर्चेत आहेत। मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मिकी, अत्यंत महत्त्वाची ही काँग्रेसची बैठक आहे। काय नेमके विषय असतील आजच्या बैठकीचे? अमोल, जर बघितलं तर दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये ही बैठक सुरू आहे आणि त्याच हॉटेलमध्ये आता आपण सध्या आहोत। संपूर्ण देशभरातील जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या सगळेजण या बैठकीला उपस्थित आहेत। सीडब्ल्यूसीची ही बैठक आहे आणि या बैठकीमध्ये खरं तर देशभरात ज्या पद्धतीने काँग्रेसने स्ट्रॅटेजी आखलेली होती ती त्यानुसार फॉलो झाली का? अर्थात जर आपण बघितलं तर काँग्रेसला एक यश देखील मोठं मिळालेलं आहे, परंतु जिथं जागा पडलेल्या आहेत तिथं काय कारण आहेत याच्यावर देखील त्या ठिकाणी चर्चा होणार आहे। तर त्याचबरोबर याच बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेता हा कुणाला द्यावं, सर्वात जास्त चर्चा ही राहुल गांधींच्या नावाची आहे। त्यामुळे त्याच्यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। आणि त्याचबरोबर आता जर आपण बघितलं तर संसदीय जे नेते आहेत त्या पदासाठी सोनिया गांधी यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। अर्थात त्यासाठी संध्याकाळी पुन्हा दिल्लीमध्ये आणखीन एक बैठक या ठिकाणी होणार आहे, ज्या बैठकीमध्ये स्वतः सोनिया गांधी, राहुल गांधी, इतर सगळे नेते काँग्रेसचे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि त्या बैठकीनंतर त्या ठिकाणी एकत्र सगळे नेते, खासदार जे आहेत ते जेवण देखील करणार आहेत। अर्थातच या संध्याकाळच्या बैठकीत जे सगळे खासदार निवडून आलेले आहेत काँग्रेसचे ते त्या ठिकाणी राहुल गांधी आणि सोनिया गांधीची भेट देखील घेणार आहेत। परंतु त्यापूर्वी जर आपण बघितलं तर दिल्लीतील या अशोका हॉटेलमध्ये अतिशय महत्त्वाची सीडब्ल्यूसीची ही बैठक सुरू आहे। या बैठकीला राज्यातून देखील सगळे आता जे या खासदार निवडून आलेले आहेत, प्रणिती शिंदे असतील, वर्षा गायकवाड असतील, त्याचबरोबर नाना पटोले असतील, जे या ठिकाणी आता प्रदेशाध्यक्ष आहेत, ते सगळे या ठिकाणी पोहोचलेले। जर आपण बघितलं तर कार्यकर्त्यांच्या हातामध्ये पोस्टर देखील आहेत। मागणी अशी होतीये की राहुल गांधींना विरोधी पक्ष नेता करावं अशी मागणी स्वतः काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। आता हे जे चित्र मी दाखवतोय ते अर्थातच अशोका हॉटेलच्या आतमधले आहेत। जर आपण सगळं बघितलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी देखील गर्दी केलेली आहे। मात्र ज्या ठिकाणी ही सीडब्ल्यूसीची बैठक सुरू आहे त्या आतमध्ये जाणं कुणालाही, इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांना परवानगी नाही। मी थोडंसं आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, कारण ही महत्त्वाची बैठक आहे काँग्रेसच्या दृष्टिकोनाने, खूप महत्त्वाची हालचाल। ज्या पद्धतीने काँग्रेसला या सगळ्या खासदारकीच्या निवडणुकांमध्ये मोठं यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने दिल्लीत काँग्रेसच्या बैठकांना वेग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। संध्याकाळी देखील स्वतः राहुल गांधी आणि इतर नेते, सोनिया गांधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामध्येच संसदेच्या नेतेपदी या ठिकाणी काय निर्णय घ्यावा, कुणाचं करावं यासाठी होऊ शकतं। जर बघू शकतो आपण या ठिकाणी जे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत आणि मागणी करतायत। कोण विरोधी पक्ष नेता काय व्हावा? तुम्ही कुठून आलात? महाराष्ट्र, संगमेरा, अश्वी खुर्द तालुका। काय मागणी करताय? काय तुम्ही हातात भारत जोडो यात्रा में चले थे, राहुल गांधी पण मंत्री बने, अभी विरोधी नेता मिलेगा, पद चलेगा, अभी विरोधी पक्ष बन जाएगा राहुल गांधी। आपण बघतोय अशा पद्धतीने मागणी होती। हाँ, क्या आप मांग कर रहे हो? ये पोस्टर राहुल गांधी विरोधी पक्ष नेता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।